बी तिकडे गेला आहे, भैरू बी गेलाय, तुझी बी शेतावर कामं सुरू आहेत ना व. मी आबी गेलो तर आई ऐकलं नाही का पडायची. काल ती बोलली ते मनावर घेतलायच वाट. अरे बाळ्या बिगर राहायची सवय नाही तिला. 2-4 दिवसात होईल की नाही? हा मग मी 2-4 दिवसांनी जातो की. गडबड करून बी काय उपयोग आहे. अरे कामावर चालला आहे, उंडरक्या कराय नाही. अरे वय की 2-4 दिवसांनी गेलं तरी बी चालेल, तू काळजी नको करू. एकल्या बाळ्यामुळे होतंय बघ समजा. अरे आता त्याचा काय संबंध आहे? त्याचा नाही तर कोणाचा? तो जर नीट वागला असता त्यांना तिकडे गेला असता, सुंदर अशी वागली असते काय. अरे असू दे, आता गेला आहे ना त्यो, होईल बघ समजा नीट. होईल रे बाबा, त्यासाठी दाडलाय. सुंदराच्या डोळ्यात दिसताय नाराज आहे माझ्या. बाळा तिकडे जायचं तिच्या बी मनात नव्हतं. पण थोड्या दिवसांनी तिला बी समजेल की का बाळू तिकडे गेला तर सुधारला आहे म्हणून. काम करतो आहे, मग राग बी जाईल तिचा. हा हे बी आहेच. तर बाळ्या सुधराय पाहिजे ना व. कसं आहे ठाव नाही का? हाय तसं हाय बघतो. आपण तरी काय करणार? जे चाललंय ते चांगलं चाललंय म्हणायचं. होय बर, 4 दिवसांनी जायचं म्हणतोस. विचार तर तसाच चालू आहे. काय करू? काय सांगावं मला बी समजा ना बघ. आय संग बोलून बघ. अरे नग नग, ती तर मला जाच म्हणल. थांब म्हणणार आहे वय ती. हा हे बी हायच. बघ विचार करू. सुंदरानं पंढरपूरला जायचा काही इशा काढला का? माझ्याकडे तर नाही काढलं बघ. इशा काढलाच तर मी आज जाऊ द्यायचो नाही हे पटवून सांग तिला. वय बघ काहीतरी खुळ घातलंय डोसक्यात. अरे बाळ्या गेला आहे म्हणून तिला करमत नसेल, म्हणून असलं डोसक्यात विचार येतात बघ तिच्या. काय होणार आहे? काय ठा कुठं जायचं आहे अजून? कुठं म्हणजे? माळाव. ते समजलं हाय, पण एवढ्या लांब जायची काय गरज आहे? छोट मोठं वारुळ असेलच की इथं कुठंतरी. तिकडे जायची काय गरज आहे? अगं तिकडे एक वारुळ बघितलं आहे मी, तिकडेच जाऊ. तुमच्या डोसक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे का? नाही अगं वेगळं काय आहे? तिकडे नागराज आहे. काय करायचं नाही ना व? मी असताना तो काय करतोय? आणि हे बघ, पूजा करायची तर मनापासून करायची. उगा करायची गाव करतोय म्हणून नाही करायची. चल. सत्य अगं वारुळाची काय पूजा करते? नागराजाची पूजा कर. म्हणूनच लोक तुम्हाला खुळा म्हणतात. नागराज